नमस्कार, मी प्राध्यापक गणेश थर्टे. लॅबटेक इनोव्हेशन्सतर्फे आयोजित इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26 या चर्चासत्रामध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो. या चर्चासत्रामध्ये आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर रामदास बिरादर सर. सर, मी आपले या चर्चासत्रात स्वागत करतो. थँक्यू सर. या ॲडमिशन प्रोसेस, स्पेशली इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस या पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीमध्ये डायरेक्टर ॲडमिशन अँड आउटरीच या पदावर कार्यरत आहेत. सरांचं वैशिष्ट्य म्हणजे मागचे 27 वर्ष सर ॲडमिशन प्रोसेस आणि त्यामधली छोटी छोटी ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी सरांच्या हाताखालून गेल्यामुळे आपल्याला सविस्तर मार्गदर्शन सर याबद्दल करू शकतात. सर, मी आपलं स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की ऑप्शन फॉर्म भरताना मुलांनी आणि पालकांनी बेसिकली काय काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याकडून हा ऑप्शन फॉर्म भरताना काय काय चुका होऊ शकतात, तर हे थोडंसं त्यांना इलॅबोरेट करून आणि त्यांच्या शब्दामध्ये तुम्ही त्यांना सांगा. थँक्यू. खरं तर आज ही प्रोसेस महत्त्वाच्या वळणावरती येऊन ठेपलेली आहे आणि आजपासून ऑप्शन फॉर्म भरणे सुरू होईल आणि ते फक्त यावर्षी 3 दिवस आहेत. बरोबर. तर ॲक्च्युअली ऑप्शन फॉर्म भरताना काय करायला पाहिजे, तर अगोदर बऱ्याच जणांनी पूर्वतयारी केलेली असेलच, पण माझ्या थोडं निदर्शनास येत आहे की ही जबाबदारी त्यांनी दुसऱ्यावरती टाकलेली आहे. हा, की प्रत्येक जणांनी एक लिस्ट काढलेली आहे कॉलेजेसची, बरोबर, ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी. पण ती लिस्ट काढताना अजूनही वेळ आहे. 3 दिवसापैकी तुम्हाला हार्डली ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तास लागतो. ओके. हा, तर त्या अगोदर काय तयारी करायला पाहिजे. ओके. तर तुमच्या मार्क्सनुसार आणि CET सेलच्या इन्फॉर्मेशननुसार मागच्या 3 वर्षाचे कट ऑफ तुम्ही बघू शकताय. बरोबर. आणि ते कट ऑफ बघितल्यानंतर आपले JEE आणि CET ह्या दोन्हीनुसार आपल्याला एक साधारणतः कुठे नंबर लागतो हा त्या विद्यार्थ्याने अभ्यास करायला पाहिजे आणि तो अंदाज घेऊ शकतो. बरोबर. हा, पण असं 100% शुअर नसतो की याच ठिकाणी लागेल. ओके. त्यासाठी काय करायला पाहिजे की थोडं अप्पर साईडचे आणि थोडे लोअर साईडचे असे सगळे ऑप्शन्स निवडायला पाहिजे. आणि ऑप्शन बघताना हे पण बघायला नको आहे की मागच्या वर्षीचे कट ऑफ पर्सेंटाईल नुसार 96ला हे कॉलेज मिळत होतं, त्यापेक्षा द बेस्ट वे इज काय आहे, तर कट ऑफची जी माहिती दिलेली आहे CET सेलवरती, बरोबर, त्यामध्ये ब्रॅकेटमध्ये एक मेरिट नंबर, बरोबर, म्हणजे तो मेरिट नंबर मॅच करायचा प्रयत्न करा. आणि मेरिट नंबरचा मॅच करताना की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तो जो डिफरन्स ठेवायला पाहिजे तो 100मध्ये ठेवायचा, थोडं पुढे गेल्यानंतर 500 मध्ये ठेवायचा, त्याच्या पुढे गेलं तर 1000मध्ये वाढवत चालायचं. हा, म्हणजे साधारणतः जर तुमचा मेरिट नंबर एक 250 आहे तर तुम्ही 150 to 350 पर्यंत विचार करायला पाहिजे. जर तुमचा मेरिट नंबर एक 2500 आहे तर त्यावेळेस तुम्ही 2000 ते 3000 पर्यंतचा विचार करायला पाहिजे. आणि ज्यावेळेस मेरिट नंबर तुमचा 10,000च्या पुढे जातो, 11,000 आहे, बरोबर, तर तिथं 11च्या ऐवजी तुम्ही 10,000 पर्यंत येऊ शकता, कदाचित 9,000 पर्यंत येऊ शकता आणि पुढे 13,000 पर्यंत जाऊ शकता. यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांनी काही कॉलेजेसची लिस्ट काढायला पाहिजे. आणि ती लिस्ट कशी काढायला पाहिजे की तुम्हाला ऍडमिशन पुण्यामध्ये घ्यायचं आहे, बरोबर, नागपूरचा किंवा संभाजीनगरचा विचार करायची गरज नाही. हा, किंवा तुम्हाला 3 शहरामध्ये घ्यायचा आहे तर या 3 शहरामधले त्या शहरांना प्रायोरिटी देऊनच लिस्ट पहिल्यांदा तयार करायला पाहिजे. आणि ही लिस्ट करताना अजून एक शहरी आणि ग्रामीण भागातला एक फरक सांगतो की ही लिस्ट करणं ना ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सोपं आहे. बरोबर. मीन्स एक विदर्भातला विद्यार्थी किंवा मराठवाड्यातला विद्यार्थी पुण्यामध्ये तर त्यासाठी त्याला काहीच बघायची गरज नाही. त्याने फक्त पुण्यातले त्या विद्यार्थ्यांना लागणारे चांगले आणि त्याच्या मेरिटमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजेसची लिस्ट काढायला पाहिजे. पण त्याऐवजी जर विद्यार्थी पुण्यातला असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तो जर पिंपरी चिंचवडचा असेल, ओके, तर या विद्यार्थ्याला थोडा ऑप्शन फॉर्म भरताना थोडा विचार करायची गरज आहे. की विचार करताना पिंपरी चिंचवड एरियामध्येच आपल्या मार्कनुसार चांगले ऑप्शन्स आहेत का. ओके. आणि जर हडपसर साईडला किंवा
कात्रज साईडचे कॉलेजेस किंवा नगर साईडचे कॉलेजेस जर निवडायचे असतील तर आपण जाऊन तिथे राहणार का? बरोबर. कारण दररोज तर एवढा प्रवास करणे खूप अवघड आहे. तर स्पेशली पुण्यातल्या किंवा मुंबईतल्या विद्यार्थ्यांना हा विचार करताना तुम्ही कुठे राहता, हॉस्टेलमध्ये राहणार की घरी राहणार, या पण गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि यानुसार सुरुवातीला तुम्ही कॉलेजेसची लिस्ट काढायला पाहिजे. मग सर यालाच मी कनेक्टेड विद्यार्थ्यांच्या मनातला पुढचा क्वेश्चन विचारू इच्छितो की ऑप्शन फॉर्म फिल करताना आपण सगळी काळजी घेतली, पूर्वतयारी केली, तर एक मिनिमम किती ऑप्शन आपण टाकू शकतो आणि त्याला काही अप्पर लिमिट आहे का? म्हणजे मॅक्झिमम किती टाकायला पाहिजे? हा, तर एक आहे म्हणजे ना आपल्या सीईटी सेलच्या इन्फॉर्मेशन नुसार कमीत कमी आपण एक ऑप्शन देऊ शकतो आणि जास्तीत जास्त 300 देऊ शकतो. बरोबर. पण यामध्ये काय होतो की प्रचंड गोंधळ होतो जर आपण जास्त ऑप्शन निवडले तर. ओके. आणि खूप कमी पण निवडायला नको आहे. एकच म्हणजे तुम्हाला ते कोण निवडायला पाहिजे? स्टुडंट हु इज हॅव्हिंग 100% पर्सेंटाइल आणि दॅट टू ऑल्सो मेरिट नंबर इन टॉप 10. तर त्या विद्यार्थ्याने एक भरायला पाहिजे. बरोबर. तर मी एक मागच्या अनुभवावरनं सांगेन की एक साधारणतः 30 ऑप्शन मी म्हणेन की 30 ऑप्शन विद्यार्थ्यांनी भरायला पाहिजे. हा, आणि त्यापेक्षा जर शार्प विद्यार्थी असेल तर थोडं तो 15 पर्यंत पण येऊ शकतो, 10 पर्यंत पण येऊ शकतो. 10 पेक्षा कमी भरू नका. ओके. आणि जर थोडं वाटलं आपणाला की मार्क्स कमी आहेत, थोडा चान्स घ्यायला पाहिजे तर 30 पर्यंत खूप काळजीपूर्वक भरा. आणि त्यानंतर पण आपल्या जवळपासचे अजून एक 10 ऑप्शन पुढे वाढवू शकता. पण द बेस्ट वे इज व्हॉट द फिलिंग अराउंड 30 ऑप्शन. हा, हे ठीक आहे, गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे 300 ऑप्शन भरा सीईटी सेलनी. पण मी अजूनही या मताचा आहे की 300 म्हणजे खूप झाले. 100 मोर दॅन इनफ. म्हणजे मॅक्झिमम 100 लिमिट असायला पाहिजे. आता ते आपण ऑथॉरिटी नाही, ते सांगू शकत नाही. पण 100 पेक्षा किंवा 30 पेक्षाही जर पुढे गेलं तर गोंधळतो. आणि ह्याचा सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम काय आहे, वाटतं ते भरायला काय बऱ्याच वेळेस काउन्सिलरची मदत घेतात किंवा. माझा पुढचा क्वेश्चन ऍक्च्युअली तोच होता की हा ऑप्शन फॉर्म मुलांनी भरायचा, त्यांच्या पालकांनी भरायचा की तिराईत एका ज्याला काहीच माहित नाही अशा व्यक्तीकडून भरून घ्यायचा? तर हा महत्वाचा क्वेश्चन आहे सर. कारण बरंच असं कानावर पडतं की मी अमुक पर्सन कडून फॉर्म भरून घेतला आणि आता मला ऑप्शनच मिळाले नाही, किंवा एक थर्ड ऍडमिशन मध्ये ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व होता म्हणजे तुम्हाला बऱ्याच जास्त गोष्टी माहिती आहेत. तर मी तर सांगेन की इव्हन तर तुम्ही वेबसाईट वरती जर बघितला, बरोबर, तर ऑप्शन फॉर्म बिलिंगची डेट आहे 26 ते 28. आणि तिथं काय करायला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या लॉग इन मधून विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायला पाहिजे. हा, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, त्यांचे आई वडील किंवा बहीण भाऊ किंवा एखादी चांगला मित्र सोबत असायला पाहिजे. पण ती जी ऍक्टिव्हिटी आहे ना, तुम्ही इंजिनिअरिंगला येत आहे तर तुम्ही स्वतः करायला. हा, मग त्यासाठी आजकाल काय आहे की एक कॉन्ट्रॅक्ट दिल्यासारखं आहे. 5,000, 10,000, 3,000 रुपये देतात आणि ते ऑप्शन फॉर्म आणि तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड शेअर करतात. लॉग इन आयडी आणि पासवर्ड विद्यार्थी मित्रांनो, सर पण तेच सांगतायत की कोणाशीही शेअर करू नका. लॉग इन आयडी आणि पासवर्ड जसं आपला मेल आयडी आहे तसंच ते तुमचं सीईटी पोर्टलवरचं लॉग इन आहे. त्यामुळे तो व्यवस्थित जपून ठेवा, कुठेतरी व्यवस्थित लिहून ठेवा. आणि ऑप्शन फॉर्म भरताना सरांच्या मताप्रमाणे आणि आम्ही सर्वांच्या मताप्रमाणे हा स्टुडंटनीच भरावा. हे आजच्या या 5 मिनिटाच्या सेशन मधलं एक अधोरेखित वाक्य आहे. सर, मला पुढे कंटिन्यू करायला आवडेल की स्टुडंटचं ठीक आहे, पण एक पालक म्हणून ज्यावेळेस आपण विचार करतो की मला किंवा माझ्या पाल्याला एक इंजिनिअरिंग कॉलेजला प्रेफरन्स द्यायला हवा की त्या ब्रांचला, कारण ऑप्शन भरताना कॉलेज काय म्हणूया आपण त्याला, कॉलेज प्रेफर करायला पाहिजे की ब्रांचला प्रेफर करायला पाहिजे, हा बऱ्याच ठिकाणी क्वेश्चन रेज करतात. हा जवळपास सर्वांचाच हा कॉमन क्वेश्चन आहे. तर मी यासाठी माझं वैयक्तिक मत सांगेन आणि ते बऱ्याच अनुभवानंतर ते करेक्ट पण असायला पाहिजे असं मला वाटतंय. बरोबर. की ठीक आहे, तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक ब्रँचमध्ये इंजिनिअरिंग करायचं आहे ना. आज जनरली ट्रेंड काय, कम्प्युटर IT, EIDS, EIML, बरोबर, आणि तो इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत येतोय. ठीक आहे, काही हरकत नाही. ॲटलिस्ट तुम्ही
कॉम्प्युटर, IT, EIDS, AIML, इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्या कनेक्टेड या. आणि मी तर म्हणेन की यापुढे अजून 1-2 ब्रांचेस मध्ये आपण विचार करू शकतो. आता मागच्या वर्षीपासून मेकॅनिकलला आपण कल वाढतोय, किंवा इव्हन दो काही सिव्हिलचा पण विचार करू शकतो. तर ब्रँचची लिस्ट काढायची, आणि ब्रँचची लिस्ट काढल्यानंतर तुम्ही काही कॉलेजेस, म्हणजे एकदम टॉपमोस्ट कॉलेज आहे, तर तिथं तुम्ही कॉम्प्युटर टू डायरेक्टली मेकॅनिकल सिव्हिल पर्यंत पण येऊ शकता. हा, मग त्यानंतर एक दुसरा टप्पा की थोडे साधारण कॉलेजेस, सेकंडरी कॉलेज, हा सेकंड किंवा थोडं लोअर मेरिट असलेले. तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं की तुम्हाला जी ब्रँच पाहिजे ना, कॉम्प्युटर IT मिळालं तरच तिथे घ्यायचं. हा, तर हे असं करायला पाहिजे. तरी पण इन शॉर्ट मी सांगेन की ब्रँच पेक्षा कॉलेजला द्यायला पाहिजे. म्हणजे त्याचं कारण काय, जर चांगलं कॉलेज, चांगल्या मेरिटचे विद्यार्थी असतील तर आपलं जे सराउंडिंग असतंय ना ते छान असतं. आणि चांगलं मेरिट कधी होतं की त्या कॉलेजेसमध्ये चांगले प्राध्यापक, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, चांगल्या प्लेसमेंट असतील तरच मेरिट वाढलेलं असतंय ना. बरोबर. तर त्याचा डायरेक्ट बेनिफिट म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये जिथं प्लेसमेंट नाही तिथं तुम्ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंगलाही असेल आणि कंपनीज व्हिजिट करत नाही, बरोबर, तर वेर इज द चान्स ऑफ कॅम्पस प्लेसमेंट. त्याऐवजी तुम्ही त्या अशा टॉपच्या कॉलेजेसमध्ये सिव्हिल ब्रँचमध्ये आहे तर कदाचित तुम्हाला IT मध्ये पण संधी मिळू शकते. तर यासाठी ब्रँच की कॉलेज जर तुम्ही म्हणाल तर कॉलेज. ओके सर, यालाच अजून एक कनेक्टेड क्वेश्चन असा होता की कॉलेज प्रेफर करताना बऱ्याच पालकांच्या मनात असाही क्वेश्चन येतो की कॉम्प्युटर, IT, AIML ह्या ब्रँचेस आहे की मी मुलाच्या म्हणण्यावरून किंवा सगळ्या फॅमिलीच्या डिस्कशन मधून मी कॉम्प्युटरलाच जायला पाहिजे, तर कॉम्प्युटर ही एकच ब्रँच डोळ्यासमोर ठेवून ऑप्शन फॉर्म भरावा का? नाही, माझं तर स्पष्ट मत आहे की आज या घडीला आपण या चर्चासत्रात आहोत आणि राईट नाव कॉम्प्युटर टॉपला आहे. ओके. पण हे ज्यावेळेस विद्यार्थी 3 वर्षानंतर फायनल इयर मध्ये जातील आणि ते कॅम्पससाठी इलिजिबल होतील किंवा कॅम्पस स्टार्ट होतील साधारणतः 4थ्या वर्षामध्ये, तर त्यावेळेस कदाचित दुसरी ब्रँच टॉपला असू शकते. आणि हे मागच्या कित्येक वर्षामध्ये की अशा बऱ्याच सायकल झालेल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं होतं त्यावेळेस मेकॅनिकल वॉज ॲट द टॉप आणि मोस्टली कॉम्प्युटर वॉज लोअर मोस्ट. Again, in between, somewhere in 2006 to 8 also, computer was down. Electronics was at the top. Somewhere in 2011-12, again mechanical was at the top. Okay. आणि कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स डाऊन झालेलं होतं. म्हणजे रोटेशन सुरूच असतंय. आणि त्या मधल्या काळामध्ये तर बऱ्याच कॉलेजेसच्या IT ब्रँचेस क्लोज करण्यात आल्या. आणि मागच्या अजून आता 5-6 वर्षामध्ये काय झालेलं आहे की कॉम्प्युटर IT तर आहेच आणि त्याच्या रिलेटेड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, अशा ब्रँचेस म्हणजे ज्या की ऑलमोस्ट कॉम्प्युटर रिलेटेडच आहेत, त्या सीट्स वाढलेल्या आहेत. हा, तर विद्यार्थ्यांनी मी तर म्हणेन की याच स्टेजला तुम्ही डायरेक्टली पुढचा कशाला विचार करताय की मला या ब्रँचमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे आणि मला नोकरी मिळवायचं आहे. तर एक प्राध्यापक म्हणून मी सांगेन की असं विकत घेता येत नाही नोकरी. बरोबर. त्यासाठी तुम्ही कष्ट करायला पाहिजे. आणि जर एखादी सिन्सिअर विद्यार्थी कुठल्याही ब्रँचमध्ये असेल आणि त्यांनी 4 वर्षामध्ये स्वतःला चांगलं डेव्हलप केलं, प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि ज्या कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट होत आहे अशा कॉलेजेसमध्ये तो चांगल्या वातावरणात असेल, पर्सनॅलिटी डेव्हलप केली तर 100% त्या विद्यार्थ्याचं प्लेसमेंट होईल. आता सर्वात महत्वाचा टप्पा या चर्चासत्राचा, या वर्षीची जी ऍडमिशन प्रोसेस आहे सर, सगळ्यांना म्हणजे तो अवेअरनेस आहे की यावेळी 4 राऊंड आहेत. पहिल्या राऊंड मध्ये जर पहिलं ऑप्शन असेल तर ते कंपल्सरी असणार आहे. दुसऱ्या राऊंड मध्ये पहिले 3 ऑप्शन कंपल्सरी असणार आहे आणि तिसऱ्या राऊंड मध्ये पहिले 6 ऑप्शन कंपल्सरी असणार आहे. तर याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट आपल्या ऑप्शन फॉर्म फिलिंग वर काही इफेक्ट होईल का, किंवा त्याची कशी काळजी घ्यावी
ऍक्च्युअली याचा जर तुम्ही स्मार्ट असाल, तुम्ही व्यवस्थित स्टडी केलेला असेल तर असा काही विशेष फरक पडणार नाही. हा, फक्त काय काळजी घ्यायला पाहिजे ते मी सांगेन की पहिल्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरताना ऍटलिस्ट एवढी तरी काळजी घ्या की जर पहिलं ऑप्शन मिळालं तर मी 101% घेणार आहे. ओके, दुसरं काहीच ठेवायचं नाही म्हणजे, आणि तेच रिपीट पुढच्या 2 राऊंड मध्ये करायचं आहे की तुमचे पहिले जे 3 चॉईसेस असणार आहेत ते वन्स यू गेट द अलॉटमेंट यू हॅव टू टेक द ऍडमिशन, म्हणजे 100% ते तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. आणि तिसऱ्या राऊंड मध्ये असे 6 टाकायचे. हा, तर त्यावेळेस कधी कधी काय असतं की आपणाला ही निवड कशी करायची, बरोबर, म्हणजे हे जर करता येत नाही टॉप 6 ला तुम्हाला स्पेशली म्हणजे थोडं महत्व द्यायला पाहिजे तिसऱ्या, पण तो क्वेश्चन तिसऱ्या राऊंडचा आहे. आता मी सांगेन की आता यावेळेस काय करा, पहिलं ऑप्शन, आणि जर काहीच समजत नसेल तर टॉपमोस्ट जे मेरिट महाराष्ट्रात जात आहे COEP किंवा VJTI कॉम किंवा COEP कॉम, हे तुमचं पहिलं ऑप्शन असू द्या आणि दुसऱ्यापासून सुरुवात करू द्या. पण एक माझं ऑब्झर्वेशन काय आहे की बरेच विद्यार्थी पहिले 20 ऑप्शन अशा टॉपच्या कॉलेजेस टाकतात, ते एकतर नंबर लागत नाही आणि तुमचं कन्फ्युजन होतं. ओके, मग त्यालाच कनेक्टेड मी पुढचा क्वेश्चन विचारेल की कॉलेजचे तुम्ही प्रेफरन्स ज्यावेळेस टाकताय तर त्यावेळेस ही सॉर्टिंग ऍक्च्युअल कशी होते, म्हणजे ऑप्शन फॉर्म मी फिल केला, माझं ऑलमोस्ट काम संपलं, आता पुढचं CET सेलचं काम सुरू झालं की सॉफ्टवेअर त्याचं अलॉटमेंट करणार आहे. पण विद्यार्थी मित्रांच्या आणि स्पेशली त्यांच्या पालकांच्या मनात हा मोठा क्वेश्चन असतो की CETचं ऑप्शन मी, म्हणजे CETचे ऑप्शन जास्त टाकू की JEE थ्रू टाकू, आणि त्याचं अलॉटमेंट ऍक्च्युअल कसं होणार, तर याबद्दल थोडं मार्गदर्शन जर मिळालं तर बरं पडेल. हा, ऍक्च्युअली काय असतं की तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना तिथं कुठेही विचारलेलं नाही CET की JEE. ओके, हा, तर तुमची ज्यावेळेस बेसिक इन्फॉर्मेशन जाते तर त्यावेळेस तुमचे CETचे मार्क्स माहिती असतात CET सेलला आणि JEEचे पण असतात. आणि आत्ताची ही जी मेरिट लिस्ट जे निघाले ना तुमची CETच्या मार्क्स नुसार, म्हणजे तुमचा तो मेरिट नंबर आहे. त्याचबरोबर तुमच्या JEE मार्क्सची पण काळजी घेतली जाते. आणि ऑल इंडिया म्हणजे 15% जागासाठी. मग त्यावेळेस काय होतं, पॅरलल ऍक्टिव्हिटी होते की तुमचे प्रेफरन्स चेक केला जातो, आणि त्या चेक करताना दोन्हीची काळजी घेतली जाते. CET थ्रू नंबर लागतो का JEE थ्रू लागतो. हा, तर तुम्हाला जो अगोदर लागेल नंबर ते अलॉटमेंट होतं. म्हणजे असं एकदाच तर म्हणजे एकदाच असं तर होत नाही की दोन्ही थ्रू एकदाच लागेल असं होत नसतंय. तर जे लागेल, समजा CETचं चेक होईल, CET थ्रू लागला तर ठीक आहे, JEE पण चेक होईल, आणि दोन्हीचंही नाही लागलं तरच ते पुढे जातं. तर हे प्रत्येक वेळेस दॅट केअर विल बी टेकन बाय CET. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला 2 फॉर्म भरायचे, फक्त ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरणं. सर, अजून एक मुलांच्या मनात क्वेश्चन असतो की ऑप्शन फॉर्म भरताना एक कोड दिसतो तिथं, आणि तो कोड फक्त 6 डिजिट किंवा 10 डिजिट मध्ये तो असतो, आणि फॉर्म ज्यावेळेस फिल कम्प्लीट होतो आणि आपण प्रिंट घेतो तो फक्त तो कोड तिथे डिस्प्ले असतो. तो कोड ऍक्च्युअल काय असतो आणि तो रीड कसा करायचा, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्या मित्रांच्या मनात हा क्वेश्चन असेल की आपण फॉर्म तर भरला, कॉलेजचं नाव टाकलं, ब्रांच टाकली, पण डिस्प्ले होताना किंवा प्रिंट येताना फक्त एक नंबर दिसतो. हा, पण यासाठी एक मी तुम्हाला अतिशय महत्वाचं सांगेन की हा जो कोड असतो त्यामध्ये तुमचा कॉलेजचा कोड असतो, ब्रँचचा कोड असतो, आणि इव्हन दो ते नॉर्मल आहे की TFWS असतं, हे पण असतंय. पण त्यासाठी प्रत्येकाने, आपण एक तज्ञ आहोत ते आपण त्याचा स्टडी करायला पाहिजे, पण विद्यार्थ्यांना एवढी आवश्यकता नाही. ते ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरतात ना, तुमचं म्हणजे पहिल्यांदा काय असतं की तुमची ब्रँच कम्प्युटर इंजिनिअरिंग, आणि त्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंगचे कॉलेजेस निवडायचे. तर त्यासाठी तुम्ही रिस्ट्रिक्शन टाकू शकता की पुणे विद्यापीठातले किंवा सगळेच विद्यापीठ, ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस, आणि जर काहीच कळत नसेल तर ऑल टाकायचं. आणि तुम्हाला जे कॉलेजेस तुम्ही जे शॉर्टलिस्ट केलेत ना, ते नाव टाकलं की सर्च होतं ऑटोमॅटिकली, तुम्हाला तिथं टिक करायचं. ते करताना म्हणजे त्या चॉईस कोडचं टेन्शन घ्यायचं, ते ऑटोमॅटिकली शेवटी, आणि ते चेक करताना तुम्ही एक वेळ चॉईस कोड बघून घ्या. ओके, आणि मला वाटतं ते CET सेलच्या इन्फॉर्मेशन ब्राउझर मध्ये पण. ओके सर, यालाच कनेक्टेड माझा पुढचा क्वेश्चन आहे.
आपण एखादं कॉलेज किंवा ब्रांच स्पेसिफिक सिलेक्ट करतोय, तर त्या कॉलेज रिलेटेड किंवा त्या कॉलेजमध्ये असलेल्या ब्रांचेस रिलेटेड मला जर ऑप्शन भरायचे तर मी किती ऑप्शन त्या कॉलेजसाठी भरू शकतो? हा, आता एक साधारणतः एक नॉर्मल विद्यार्थ्यांसाठी काय, ज्यांना कुठली सुविधा घ्यायची नाही TFWS ची वगैरे, त्या विद्यार्थ्यांसाठी जेवढ्या ब्रँचेस आहेत तेवढे ऑप्शन टाकू शकतो. हा, पण TFWS च्या विद्यार्थ्यांसाठी तेवढे ऑप्शन प्लस TFWS चे ऑप्शन. ओके. हा, पण सर्वात महत्वाचं काय, TFWS चा ऑप्शन भरताना एक माझं ऑब्झर्वेशन आहे की सर्वात मोठी चूक काय विद्यार्थी करतात की गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतात. तर किंवा बऱ्याच जणांना खूप ऑप्शन फॉर्म भरायचे असतात, जास्त ऑप्शन. हा, म्हणजे काउन्सिलर वगैरे असतील तर त्यांनाही दुसऱ्यांचे भरायचे टेन्शन असते. आणि त्यामध्ये एक साधारणतः एक मिस्टेक काय होते की नॉर्मल आणि TFWS चा ऑप्शन हे 2 ऑप्शन असतात प्रत्येक ब्रँचला. तर हे नॉर्मल ऑप्शन जर अगोदर गेलं तर ती सर्वात मोठी चूक आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस TFWS चा चान्स घेताय तर त्यावेळेस तुमचं टीचं ऑप्शन, TFWS चा ऑप्शन पहिला असायला पाहिजे आणि इमिडिएटली सेकंड नॉर्मल असायला पाहिजे. किंवा अजून एक सर्व विद्यार्थ्यांना एवढं सांगेन की TFWS चा ऑप्शन आपण कशासाठी जातो की आपली आर्थिक परिस्थिती व्यवस्थित, ट्युशन फी वेव्हर स्कीम. हा, ओके, टोटल फी वेव्हर स्कीम, म्हणजे आपली टोटल ट्युशन फी माफ होते म्हणून. तर यासाठी स्पेशली अशा गरीब विद्यार्थ्यांना आणि मेरिटच्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटने कशासाठी व्यवस्था केलेली आहे की मेरिटोरियस विद्यार्थी हा चांगल्या महाविद्यालयात जायला पाहिजे. तर हे जाताना त्या विद्यार्थ्यांनी पण थोडं गव्हर्नमेंटला किंवा स्वतःला, मी तर म्हणेन स्वतःला अशा पद्धतीनं डेव्हलप करायला पाहिजे की एक कॉलेज निवडलं ना तर तुम्ही TFWS कॉम्प्युटरच्या ऑप्शन नंतर नॉर्मल कॉम्प्युटरचं टाकू नका. म्हणजे हा माझा सल्ला असेल. तुम्ही TFWS च्या सगळ्या ब्रँचचे ऑप्शन पहिले टाका आणि कदाचित वाटलं की मला सिव्हिल घ्यायचंच नाही तर तेवढं ड्रॉप करा. म्हणजे टीचे ऑप्शन पहिल्यांदा 2, 3, 4, 5 पर्यंत द्या, त्यानंतर त्याच कॉलेजचे नॉर्मलचे ऑप्शन्स द्या आणि हे झाल्यानंतर दुसरं कॉलेज घ्यायचं. ओके. हा, पण एक अतिशय चुकीचा ट्रेंड जो आहे की ऑप्शन फॉर्म भरायचा की डायरेक्टली कॉम्प्युटर 20 कॉलेजेसचे नावं द्यायचे, त्याच्यानंतर IT 20. दॅट इज वन ऑफ द वर्स्ट वे ऑफ ऑप्शन फॉर्म फिलिंग. हा, तर एक मी जे 30 ऑप्शन जे सांगितले ना तुम्हाला साधारणतः, तर त्याचे कॉम्बिनेशन वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. तर कसे करू शकता तुम्ही, 5च कॉलेजेस मला या 5 कॉलेजेस पैकी मिळू शकतं आणि इथंच ट्राय करायचं. तर 5 कॉलेजेस इंटू 6 ब्रँचेस, किंवा जर ब्रँचेस कमी केला तर 5च्या ऐवजी 6 कॉलेजेस घ्या. बरोबर. हा, 8 into 3 और 8 into 4. जर कॉम्बिनेशन केले आणि प्रत्येक मी का 30 म्हणतोय तर 30 म्हणजे 30 ऑप्शन फॉर्म भरताना साधारणतः आपल्याला एक 10 मॅक्झिमम कॉलेजेसचा विचार करायचा. मॅक्झिमम, मी तर 5चाच म्हणतोय, तरी पण तुम्ही 10 पर्यंत एक्सटेंड करा. आणि 10 कॉलेजेसचे ज्या वेळेस आपण विचार करतोय तर त्या 10 कॉलेजेसमध्ये आपणाला वेळ असतोय, माहिती काढण्यासाठी वेळ असतोय, प्रत्यक्ष व्हिजिट पण करू शकतो. आतापर्यंत मी एक आता नवीन थोडं बरेच ही म्हणजे आपण मोहीम राबवल्यामुळं किंवा आपणच नाही असे बरेच जण काउन्सिलिंग करतात हे सांगितल्यामुळं एक ट्रेंड होतोय की नो डाऊट म्हणजे पालक यायला लागले, पण हे अजूनही प्रमाण वाढायला पाहिजे. म्हणजे मी जर ऑप्शन मध्ये 10 कॉलेजेसचं नावं टाकतोय ना, इफ इट इज पॉसिबल, टाइम भरपूर आहे, विजिट दोज 10 कॉलेजेस. करेक्ट. म्हणजे असं व्हायला नको आहे की तुम्हाला डायरेक्टली अलॉटमेंट आली आणि ऍडमिशनच्या दिवशी मी तर विचार केलेलं कॉलेज वेगळंच होतं आणि इथं काहीतरी वेगळं आहे. हे फिजिकल व्हिजिट शक्यतो करायलाच हवी जर तुमचं ड्रीम कॉलेज असेल. फिजिकल व्हिजिट करायलाच पाहिजे आणि मी होप करतोय की आतापर्यंत केलेली असेल. नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. हा, तरीही तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना 3ऱ्या दिवशी भरू शकता. हो, पहिले 2 दिवस ही व्हिजिट करा. बरोबर. त्यानंतर तुमचं कन्फर्मेशन करा, त्याची व्यवस्थित माहिती काढा. माहिती काढण्यासाठी सगळ्यात पहिला प्रयत्न काय करायचा, पहिली स्क्रुटनी काय करायची की आपणाला कुठल्या एरियामध्ये, फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, तर पुण्यामध्ये आपल्या मेरिटनुसार, त्या CET सेलच्या माहितीनुसार, मागच्या 3 वर्षाच्या कट ऑफ नुसार कोणते कॉलेजेस लागण्याचे चान्सेस आहेत
तर तिथेच भेटा. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र दर्शन करण्याची गरज. तुम्हाला मार्क्स आहेत 50, 60, 70, इव्हन दो मी म्हणाल 80. व्हॉट इज द यूज ऑफ विजिटिंग COEP? बरोबर. तर हा पण विचार करा. डू नॉट वेस्ट द टाइम. तुम्ही COEP ला जा विजिट करायला, नंतर जा बघायला, कारण तुम्हाला काही उपयोग नाही जर मार्क्स कमी असतील तर. सर यालाच कनेक्टेड माझा पुढचा क्वेश्चन असा आहे की CET सेल प्रत्येक राऊंड नंतर सीट मॅट्रिक्स किंवा आता कालच सीट मॅट्रिक्स त्यांनी डिफाईन केली, तर त्या सीट मॅट्रिक्सचा डायरेक्टली इम्पॅक्ट ऑप्शन फॉर्म भरताना होतो का, किंवा ती सीट मॅट्रिक्स मुलांनी कशी रीड करायला पाहिजे, हा महत्वाचा क्वेश्चन आहे. बरेचसे पॅरेंट्स सीट मॅट्रिक्स बघतच नाही, त्यामुळे हा मुद्दाम मी सरांना क्वेश्चन विचारला. मी तर सांगेन, हे सीट मॅट्रिक्स जे आहे ना, ते पालकांच्या आणि विद्यार्थ्यांपेक्षा म्हणजे ते CET सेल साठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुमचं किती जागांचं रिझर्वेशन आहे आणि ते कसं भरायला पाहिजे. ओके. त्या पण मी हे पण बघितलंय की त्यावरती ना पालक आणि विद्यार्थी एवढा रिसर्च करतात की इट इज ऑफ नो यूज. आणि उगीच टेन्शन घेतात की इथं 5च जागा आहेत, आता काय होईल. तर तो तुम्ही विचार करून काहीच उपयोग नाही. तुम्हाला फक्त काय करायचं आहे की आपले जर मार्क्स कमी असेल तर थोडं ऑप्शन्स वाढवा. बरोबर. जर तुम्हाला थोडं भीती वाटली ना, अजून 30च्या ऐवजी 40, 40च्या ऐवजी 50, पण 100 क्रॉस करू नका. मी तर 50ही क्रॉस करू नका. तेवढे फक्त ऑप्शन वाढवा. आणि ही पण काळजी घ्या की पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला कुठे ना कुठे अलॉटमेंट 100% व्हायला पाहिजे. बरोबर. पण एक आता मी माझ्या अनुभवानुसार सांगतो की मी असं बऱ्याच वेळेस असे ओव्हर कॉन्फिडंट पालक आणि विद्यार्थी बघितलेत की 98% अँड अनअलॉटेड पहिल्या राऊंडचे अलॉटमेंटच नाही. कारण त्यांना काय वाटतं की मला एवढे मार्क्स मिळालेत, मला टॉपच्या 3-4 कॉलेजेसमध्ये, दॅट इज नॉट इन युअर कॉन्फिडन्स. म्हणजे तिथं काय होतं, ठीक आहे मागच्या वर्षीचा कट ऑफ 98 होता, पण मागच्या वर्षीचे तुम्हाला माहित आहेत का त्या कॉलेजेसच्या एरियामध्ये राहणारे किंवा ऑप्शन भरणारे विद्यार्थी किती होते, या वर्षी किती आहेत, किंवा हे तुम्ही प्रेडिक्ट 100% करू शकत नाही. तर त्यामुळं काय करा की तुम्ही 98% ही जर असेल तर या ना 95% पर्यंत कुठले कुठले कॉलेजेस लागतात. बरोबर. आणि तुम्ही एक साधारणतः तुमच्या मार्क्सच्या मेरिटपेक्षाही थोडं लोअर मेरिटच्या 2-3 व्यवस्थित कॉलेजेस जिथं आपण ऍडमिशन जर नंबर लागला तर घेऊ शकतो. असा विचार करून तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला पाहिजे. बरोबर. सर आता यानंतरचा पुढचा क्वेश्चन मी असा विचारेल की ऑप्शन फॉर्म समजा मी फिल करतोय आणि ऑप्शन फॉर्म भरताना की मी जर ऑप्शन फॉर्म भरलाच नाही किंवा ऑप्शन टाकलेच नाही, असाही एक क्वेश्चन मागे आला होता, तर याचा इम्पॅक्ट त्यांच्या CET सेलचं जे आपले इंजिनिअरिंगची ऍडमिशन प्रक्रिया आहे याच्यामध्ये काय होईल, हे पण मुलांना आता एक हे पण सांगेन मी, तुम्ही जर ऑप्शन फॉर्मच भरला नाही तर तुमचा इंटरेस्टच नाही तिथं, म्हणजे अलॉटमेंट होण्याचा प्रश्न, अलॉटमेंटच होणार नाही. ओके. आता कदाचित काय होईल की तुम्हाला दुसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरता येईल, कारण तुमचं मेरिट लिस्ट आहे, मेरिट नंबर आहे आणि तुम्ही फक्त ऑप्शन फॉर्म भरलेला नाही, पण तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलाय आणि तुमचे अलॉटमेंट आले पहिल्या राऊंडचे आणि तिथं तुम्ही ते सीट ऍक्सेप्ट केली नाही, एक तर फ्रीज करून ऍडमिशन घ्यायला पाहिजे किंवा बेटरमेंट किंवा तिथं रिस्पॉन्स द्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही सीट ऍक्सेप्टन्स करून जी काही फीस आहे आपली CET सेलची ते पे करायला पाहिजे आणि दुसऱ्या राऊंड साठी प्रयत्न करायला पाहिजे. पण तिथं तुम्ही ऍडमिशनही घेतलं नाही, ऍक्सेप्टन्स पण दिलेलं नाही, तर त्यावेळेस CET सेल सांगते की ही इज नॉट इंटरेस्टेड आणि तो तिथून ह्या कॅपच्या प्रोसेस मधनं बाहेर पडतो. म्हणजे त्याचा सेकंड राऊंड ऑनवर्ड्स किंवा पुढच्या राऊंडला त्याचा विचार केला जाणारच नाही. ओके. सर अजून एक क्वेश्चन आला होता की ऑप्शन फॉर्म जर आपण भरतोय तर त्याला काही फी असते का, म्हणजे CET सेल काही त्याचे चार्ज घेतं का? आता ऑप्शन फॉर्म भरताना ना काही चार्जेस डायरेक्टली नाही, पण तुमचा इनडायरेक्टली तुम्हाला समजतंयच की एक सुरुवातीला तुम्ही जिथं फॉर्म भरल्यानंतर व्हेरिफिकेशनला तिथं काही असेल तर असेल, आता तुम्ही त्या सेलमध्ये काम करताय, जर तिथं नसेल
तर शेवटी जे सीट ऍक्सेप्टन्स 1000 आतापर्यंत 1000 आहे, कदाचित यावेळेस हे असेल. दॅट इज द प्रोसेसिंग. ओके. आणि मला वाटतं चर्चासत्रातला हा शेवटचा क्वेश्चन असावा या पहिल्या चर्चासत्रातला. इंजिनिअरिंग ऍडमिशन किंवा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया 25-26 आपण ऑप्शन फॉर्म भरला, तो मला एडिट करता येतो का, किंवा तो सेव्ह कसा करायचा, किंवा अजून त्यालाच कनेक्टेड आहे की त्यामध्ये आपण नंतर चेंजेस करू शकतो का, म्हणजे राऊंड 1 नंतर, राऊंड 2 नंतर आणि राऊंड 3 नंतर? ठीक आहे. मी पहिलं तर एक सांगेन की एडिट करू शकतो का, आपण जोपर्यंत कन्फर्म करत नाही, बरोबर, तोपर्यंत 100% एडिट करू शकतो. हा, मग तुम्ही त्याच्यासाठी बऱ्याच वेळेस असं करायचं की ऑप्शन फॉर्म भरून ठेवा, ओके, थोडा अजून विचार करा त्याच्यावरती, आणि ज्यावेळेस आपण एक वेळ कन्फर्मेशन झालं की ते कन्फर्म करा. ओके. हा, आणि त्यानंतर असा इझिली कन्फर्म झालेला पुन्हा आपल्याला एडिट करता येत नाही. पण सेकंड राऊंडला, थर्ड राऊंडला तो फॉर्म एडिट करता येतो. ओके. त्या जी एडिटची प्रोसेस आहे सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंडची, ती आपण पुढच्या चर्चासत्रात नक्कीच म्हणजे सर मार्गदर्शन करतील आपल्याला त्याबद्दल. तर मला वाटतं आपण इथे थांबायला पाहिजे. तरी पण मी एक शेवटी सर्वांना सांगेन की यावर्षी थोडं पेशन्स ठेवा ऍडमिशन प्रोसेसमध्ये. जनरली काही वर्ष 2 राऊंड होत होते, काही वर्ष 3 होत होते. यावर्षी सीईटी सेलने निर्णय घेतलाय की 4 राऊंड. तर मी सर्वांना अपील करेन की या 4 राऊंडचा पुरेपूर फायदा घ्या. पण या 4ही राऊंड मधला सर्वात महत्वाचा राऊंड म्हणजे पहिला राऊंडचा ऑप्शन फॉर्म हा खूप काळजीपूर्वक भरा. आणि हे भरताना तुम्ही स्वतः तर अभ्यास करा, पण कुठेही जर अडचण येत असेल तर जे काही तज्ज्ञ मंडळी आहेत, स्पेशली इंजिनिअरिंगचे प्राध्यापक, ओके, म्हणजे जे ऍडमिशन प्रोसेसमध्ये काम करतात, ज्यांना विद्यार्थ्याबद्दल खूप आस्था आहे, यांचे मार्गदर्शन घ्या. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना आजकाल म्हणजे प्रत्येकांना डायरेक्टली बाहेरून पुण्यातच यायची गरज नाही. तुमच्या जवळपास जिथं FC सेंटर आहे, तिथं FC सेंटरचा हा प्रमुख असतो ना, त्यांची म्हणजे नैतिक जबाबदारी आहे की विद्यार्थ्यांना गायडन्स करायला पाहिजे. आणि त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण सीईटी सेल शेअर करतात. तर या गोष्टी करा. म्हणजे ऑप्शन फॉर्म हे तुमच्यासाठी खूप म्हणजे गोंधळलेल्या अवस्थेत भरण्यापेक्षा शांत चित्ताने, आनंदाने, कॉन्फिडन्सपणे पूर्ण माहिती काढून, बरोबर, ऑप्शन फॉर्म हा स्वतःच्या लॉग इन मधनं, आणि तुम्हाला ते कन्फर्म करताना पण OTP येतो, बरोबर, तुमचा मोबाईल नंबर दिलेला असतो. तर या सर्व गोष्टीचा सारासार विचार करूनच भरा आणि बिनधास्त भरा. ओके. तर धन्यवाद सर आपण दिलेल्या या मुलाच्या मार्गदर्शनाबद्दल. आणि नक्कीच या चर्चासत्राचा मुलांना आणि स्पेशली त्यांच्या पालकांना खूप चांगला पालकांना याचा नक्कीच चांगला फायदा होईल. आणि ते आपल्या मार्गदर्शनाप्रमाणेच ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरतील, कॉन्फिडेंटली भरतील, ही ग्वाही आपण त्यांना देऊया. आणि आपलं चर्चासत्र इथेच थांबूया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद सर. थँक्यू.